Hello everyone. In previous lecture of pharmacology and toxicology, we started our new category, that is drugs acting on autonomic nervous system. Okay, so in previous lecture we just see the general consideration or the introduction which is related to a autonomic nervous system. Okay, so आपण previous lecture मध्ये autonomic nervous system चे जे anatomy and physiological features आहेत, ओके, त्याच्यामध्ये कोणते न्यूरोट्रान्समीटर रिस्पॉन्सिबल आहेत फॉर द फंक्शनिंग ऑफ दॅट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम हे आपण इन डिटेल प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं आहे. ओके, सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय? सो इट इज अन पार्ट ऑफ नर्वस सिस्टीम, राईट? नर्वस सिस्टीमचाच पार्ट आहे, बट ते काय दोन टाईपच्या नर्वस सिस्टीम आहेत. ओके, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम. ओके, सो सेंट्रल नर्वस सिस्टीमचं काम काय आहे की कॉन्शियसनेस, ओके, सो होल बॉडीचं फंक्शनिंग आहे ते कंट्रोल करायचं काम जे आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीम करते. त्याच्यामध्ये ब्रेन आहे आणि स्पायनल कॉर्ड आहे. ओके, ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचं काम काय आहे तर अशा काही बॉडीमध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या अनकॉन्शियसली आपल्या बॉडीमध्ये आपल्या बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे त्याच्यासाठी सुरू असतात आपल्या बॉडीमध्ये. ओके, सो सच unconscious activities of body that should also be controlled with the help of autonomic nervous system. Okay, and that all activities generally essential for proper functioning of body. Okay, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ज्या आतमध्ये ज्या सिस्टीम्स आहेत, ऑर्गन सिस्टीम्स आहेत, त्यांचं जे फंक्शनिंग सुरू असतं बॉडीमध्ये, ते फंक्शनिंग जे आहे ते रेग्युलेट करायचं काम जे आहे त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम जे आहे ते ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. ओके, सो ते जे फंक्शन्स आतले ऑर्गन सिस्टीम बॉडीची करत असते ते आपण कॉन्शियसनेस आपण ते सेन्स करू शकतो का? आपल्याला कळतं का? म्हणजे आपण एकदा जेवलो, आपण फूड खाल्लं आहे तर त्याच्यानंतर आता ते डायजेस्ट होतं आहे, म्हणजे आता ते स्टमकमध्ये आलं आहे, मग आता ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये गेलं आहे, नंतर लार्ज इंटेस्टाईनमध्ये गेलं आहे, हे तुम्ही फील करू शकता का? नाही, कारण का आतली कोणतीही प्रोसेस आहे ते आपण आपला जो ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, ते फील करू शकत नाही आहे. जसं आपण आजूबाजूला ज्या काही प्रोसेस आहेत, जे काही सेन्सेस आहेत ते फील करू शकतो. ओके, मग अशा ज्या प्रोसेस आहेत की ज्या इनव्हॉलंटरी आहेत, की त्या आपल्या हातात नाही आहेत आणि त्या अनकॉन्शियसली आपल्या बॉडीच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी वर्क करत असतात, त्या ज्या अनकॉन्शियस ॲक्टिव्हिटीज आहेत बॉडीच्या इनसाईड पार्टमध्ये ज्या ऑर्गन सिस्टीमचे जे फंक्शनिंग आहे ते कंट्रोल करायचं काम ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम करते. ओके, त्याच्यानंतर आपण डिफरंट न्यूरोट्रान्समीटर बघितले होते की ज्यांच्या थ्रू त्या सगळ्या सिस्टीमचं रेग्युलेशन केलं जातं. ओके, सो त्याच्यामध्ये ॲसिटाइलकोलिन इन ब्रीफ बघितलं होतं, त्याच्यानंतर इपिनेफ्रिन, नॉन इपिनेफ्रिन आणि डोपामाइन. ओके, सो दोन मेजर त्याचे सबटाईप आहेत, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सो बोथ आर इक्वली अपोजिट टू इच अदर. ओके, सो दोन्ही ज्या आहेत त्या एकमेकांच्या अपोजिट नर्वस सिस्टीम्स आहेत. ओके, सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे विच इज असोसिएटेड विथ बॉडी ॲक्टिव्हिटीज, बॉडी रिॲक्शन्स. ओके, आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय आहे? बॉडीचं जे रेस्टचं फंक्शन आहे, ओके, त्या विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सो दोन्हीही इक्वली अपोजिट ज्या सिस्टीम्स आहेत त्या एकमेकांच्या अपोजिट असल्यामुळे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा इक्विलिब्रियम जो आहे तो मेंटेन केला जातो आणि त्याच्यामुळेच बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग आहे ते केलं जातं. ओके, सो हे इन डिटेल आपण बघितलेलं आहे. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचा जो इफेक्ट आहे बॉडीवर, कोणत्या ऑर्गनवर कोणता इफेक्ट प्रोड्यूस करतो हे सुद्धा आपण इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, ते जे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये जे सगळं शिकलो आहे, जो इंट्रोडक्टरी पार्ट जो शिकलो आहे तो आता ह्याचे जे नेक्स्ट चॅप्टर आपण ह्या कॅटेगरी अंडर स्टार्ट करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा खूप यूज होणार आहे. ओके, सो आज आपण फर्स्ट चॅप्टर ह्या कॅटेगरी अंडर स्टार्ट करतो आहे. चॅप्टरचं नाव आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज कोलिनर्जिक ड्रग. ओके, सो पॅरासिम्पॅथोमायमेटिक, इट इज नथिंग बट द मायमिकिंग ॲक्शन. ओके, मीन्स आपण मिमिक्री करतो एखाद्याची, मीन्स जसं सपोज शाहरुख खान आहे तर त्याची मिमिक्री करणारे बरेच जण तुम्हाला मिळतात, म्हणजे त्याच्यासारखाच आवाज काढायचा, त्याच्यासारखेच डायलॉग बोलायचे, त्याच्यासारखेच एक्सप्रेशन द्यायचे. ओके, मीन्स हे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स काय असतील
तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे जे रिस्पॉन्स आहेत तसेच सेम रिस्पॉन्स क्रिएट करणारे एजंट कम्स अंडर अ पॅरासिम्पॅथोमायमॅटिक कॅटेगरी. ओके, दॅट्स वाय दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज कोलिनर्जिक ड्रग. ओके, आपल्याला माहिती आहे की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये प्री गँग्लिओनिक एरियामध्ये आणि पोस्ट जो गँग्लिओनिक एरिया पोस्ट न्यूरॉन जिथे इफेक्टर ऑर्गनला जॉईन झालेला आहे त्या एरियामध्ये जनरली ॲसिटाइलकोलिन हे न्यूरोट्रान्समीटर काय होतं रिलीज होतं. ओके, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये दोन्ही लागतात, ॲसिटाइलकोलिन पण आणि जे ॲड्रिनर्जिक आहेत ॲड्रिनालिन, नॉन ॲड्रिनालिन, डोपामाइन हे दोन्ही टाईपचे जे न्यूरोट्रान्समीटर आहेत ते सिक्रेट होतात. ओके, बट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जर बघायचं झालं तर तिथे मेनली आहे की ॲसिटाइलकोलिन हे न्यूरोट्रान्समीटर ॲक्टिवेट असतं. ओके, सो त्याच्यामुळे पॅरासिम्पॅथोमायमॅटिक ड्रग्स ऑल्सो नोन ॲज कोलिनर्जिक ड्रग. ओके, so cholinergic drugs which produces a similar effect to that of acetylcholine. okay, सो आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पॅरासिम्पॅथोमायमॅटिक अँड कोलिनर्जिक कॅटेगरीचे ड्रग्स इथे स्टडी करायचे. ओके, सो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम म्हणजे काय? पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. ओके, सो क्रॅनिओसॅक्रल असं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला का म्हटलं असेल? ओके, तुम्ही जर व्हर्टिब्राचा स्टडी केला असाल ओके ॲनाटॉमी सब्जेक्टमध्ये, मी तुम्हाला हे खूपदा सांगितलेलं आहे की तुम्हाला फार्माकोलॉजिकल ड्रगचा स्टडी समजण्यासाठी तुम्हाला फर्स्ट आपल्या ह्युमन बॉडीची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा सब्जेक्ट हा जो बेस आहे तो तुमचा क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, सो त्याच्यामुळे जर तुम्हाला एखादी जर आता सिस्टीम आपण स्टार्ट केलं आहे सेंट्रल नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये आपण बघितलं की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड ह्या दोन साईड मेन होते. ओके, सो तुम्हाला ब्रेनची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी, स्पायनल कॉर्डची ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी हे जे बेसिक आहे ते क्लिअर असणं फार गरजेचं होतं आणि त्याच्यावरच तुम्हाला जे त्याच्या अंडर जे चॅप्टर झालेले आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. तसंच सेम इथे आहे की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती तुम्ही बघितलं आहे ते डायग्राम जे आपण न्यूरोट्रान्समीटर केमिकल सिग्नलिंगची एक डायग्राम बघितली होती, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्ड ओके ह्याच्यामधून जे आहेत ते सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स जे आहेत त्या रिलीज होतात. बरोबर आहे. सो पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स ज्या आहेत त्या ब्रेन स्टेम आणि स्पायनल कॉर्डचं जे एंड आहे तिथून रिलीज होतात. ओके, सो ब्रेन स्टेममध्ये जो क्रॅनियलचा पोर्शन आहे जिथून क्रॅनियल नर्व्स अराईज होतात तिथून, आणि सॅक्रल वर्टिब्रा कुठे येतात? एकदम लास्ट पार्ट. ओके, सो लास्ट पार्ट जो आहे तिथून पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स ज्या आहेत त्या रिलीज होतात. ओके, सो त्याच्यामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम अदरवाईज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो, कारण का तिकडून पॅरासिम्पॅथेटिक ज्या नर्व्स निघणार आहेत त्यांचा जो आउटफ्लो होतो आहे तो कुठून होतो आहे? क्रॅनियल रिजन आणि सॅक्रल रिजन. ओके, सो स्पायनल कॉर्डचा जो एकदम वरचा पोर्शन आहे की जिथे ब्रेन स्टेमला अटॅच झालेली आहे स्पायनल कॉर्ड, सो तो ब्रेन स्टेमचा पोर्शन आणि स्पायनल कॉर्डचा एकदम खालचा शेपटाकडचा भाग की जिथे सॅक्रल वर्टिब्राज येतात तो पोर्शन, त्या पोर्शनमधून नर्व्स निघतात त्या असतात पॅरासिम्पॅथेटिक नर्व्स. ओके, सो त्याच्यामुळे त्याला ऑल्सो क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो असं सुद्धा म्हटलं जातं. So parasympathetic stimulation has a tendency to slow down body processes except digestion and absorption of food and the function of the genitourinary system. ओके, सो आपण बघितलेलं आहे की पॅरासिम्पॅथेटिकचे आपण इफेक्ट डिफरंट ऑर्गन सिस्टीमवर बघितलेले आहेत. ओके, सो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं जेव्हा स्टिम्युलेशन होणार आहे, जेव्हा तिचं ॲक्टिवेशन होणार आहे, इट हॅज टेंडन्सी टू स्लो डाऊन अ बॉडी प्रोसेस. ओके, सो बॉडीच्या ज्या प्रोसेस आहेत त्या स्लो करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनमध्ये आहे. ओके, फक्त कोणत्या प्रोसेस अल्टर होत नाही आहेत तर त्याच्यामध्ये आहे अल्टर होत नाहीत मीन्स स्लो डाऊनचा जो इफेक्ट आहे तो त्यांच्यावर दिसणार नाही आहे. त्याच्यामध्ये आहे डायजेशन, ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड अँड फंक्शन ऑफ जेनायटो-युरिनरी सिस्टीम. ओके, सो आपण हे जे युरिनरी सिस्टमवर पॅरासिम्पॅथेटिक स्टिम्युलेशनमध्ये काय इफेक्ट दिसतो हे आपण बघितलेलं आहे की युरिनरी सिस्टीममध्ये जो ब्लॅडर आहे युरिनरी ब्लॅडर
त्याचे जे मसल्स आहेत त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरी इफेक्ट दिसतो. ओके, सो त्याच्यामुळे युरिन रिटेन्शन कॅपॅसिटी आहे ती कमी होते. ओके, सो त्याच्यामुळे जी जेनायटो युरिनल सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होते. ओके, आणि डायजेशन आणि फूडचं जे ॲब्सॉर्प्शनची जी प्रोसेस आहे, ओके, ती पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये GI ट्रॅक्टवर स्टिम्युलेटरी इफेक्ट होतो. त्याच्यामुळे त्याचे जे डायजेशन करणारे जे एन्झाईम्स आहेत ते मोर सिक्रीट होतात. ओके, त्याच्यानंतर इंटेस्टाईनचं पेरिस्टाल्सिस वाढतं. त्याच्यामुळे मोर फूड कंटेंट आहे ते अंडर डायजेशन प्रोसेस अंडर जातं. ओके, सो त्याच्यामुळे डायजेशनची प्रोसेस आहे, फूड ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे आणि जेनायटो युरिनरी सिस्टीमचं जे फंक्शन आहे ते त्याच्यावर फक्त स्टिम्युलेटरी इफेक्ट आहे, पण बाकीच्या जे बॉडीच्या प्रोसेसेस आहेत त्या स्लो डाऊन होतात. ओके, सो इट इज अ जनरल इफेक्ट इन दॅट ऑफ पेसमेकर अलाविंग रिस्टोरेशन प्रोसेस टू ऑकर क्विकली अँड पीसफुली. ओके, सो त्याच्यामुळे काय आहे, इट इज अन इफेक्ट दॅट ऑफ पीसमेकर. ओके, सो जनरली पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ही बॉडीच्या रेस्ट फंक्शनशी रिलेटेड आहे. ओके, सो जेव्हा पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिवेट असते तेव्हा बॉडीचे जे अदर ऑर्गन्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटीज स्लो डाऊन होतात, म्हणजे ते शांतता फील करतात, त्यांच्यामध्ये रेस्ट दिसून येते. ओके, मीन्स त्या पिरियडमध्ये काय होतं तर एनर्जी आहे ती रिस्टोअर केली जाते. ओके, एनर्जी आहे ती जनरेट करून रिस्टोअर केली जाते. ओके, सो सेल बॉडीज ऑफ पॅरासिम्पॅथेटिक प्रीगँग्लिओनिक न्यूरॉन्स आर फाउंड इन न्यूक्लियाय इन द ब्रेन स्टेम. ओके, सो ज्या सेल बॉडीज आहेत पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या त्या जनरली प्रीगँग्लिओनिक न्यूरॉन विच फाउंड इन न्यूक्लियाय इन द ब्रेन स्टेम. ब्रेन स्टेममध्ये न्यूक्लिया आहे त्याच्यामध्ये ते फाउंड होतात. ओके, सो हे सगळं झालं पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमबद्दल थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन की जी आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये सुद्धा बघितलेली आहे. ओके, सो आता आपल्याला ॲक्च्युअल चॅप्टर स्टार्ट करायचं आहे, दॅट इज पॅरासिम्पॅथोमायमेटिक विच इज ऑल्सो नोन ॲज कोलिनर्जिक ड्रग. ओके, विच इज ऑल्सो नोन ॲज कोलिनोमायमेटिक. ओके, सो हे तुम्हाला जे आहेत ते त्याचे जे नावं आहेत डिफरंट ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, कारण का एक्झाममध्ये कोणत्याही नावाने क्वेश्चन विचारला जातो. ओके, आयदर दे आस्किंग पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स, आयदर दे आस्क कोलिनर्जिक ड्रग, आयदर दे आस्क कोलिनोमायमेटिक ड्रग. ओके, सो दॅट्स वाय यू हॅव टू प्रिपेअर फॉर ऑल. तुम्हाला सगळी ही जी सब नावं आहेत त्यांची ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. ओके, आणि इझी आहेत. आपल्याला माहिती आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम रिलेटेड विथ कोलिनर्जिक इफेक्ट. ओके, सो दॅट्स वाय इट इज ऑल्सो नोन ॲज कोलिनर्जिक ड्रग्स. ओके, then parasympathomimetics means produces similar effect to that of parasympathetic nervous system. Cholinergic means produces similar effect to that of acetylcholine. ओके, सो त्याच्यामुळे ही नावं लक्षात ठेवणं फार सोपं आहे, फक्त तुम्ही स्वतःचं जमलिंग करून घेऊ नका. ओके, so cholinergic drugs, these are the drugs which produces action similar to that of acetylcholine either by directly or indirectly interacting with cholinergic receptors or by increasing availability of acetylcholine at this site, that is anticholinesterase. Okay, so cholinergic drugs are the drugs which produces a similar effect to that of acetylcholine. Okay, so acetylcholine जो नॅचरली आपल्या बॉडीमध्ये त्याचे जे इफेक्ट आहेत तसे सेम सिमिलर इफेक्ट जे आहेत ते कोलिनर्जिक ड्रग्स जे आहेत ते प्रोड्यूस करतात. ओके, so they produces their similar effect by either directly or indirectly interacting with cholinergic receptors. Okay, so ते cholinergic receptor सोबत directly or indirectly interact होऊन सिमिलर ॲक्शन ॲसिटाइलकोलिन सारखे ॲक्शन जे आहेत ते प्रोड्यूस करतात. ओके, मीन्स नॉर्मल वेमध्ये जेव्हा ॲसिटाइलकोलिनचं सिंथेसिस होतं त्या प्रोसेसमध्ये आपण बघितलेलं आहे की ॲसिटाइलकोलिन जेव्हा व्हेसिकल्समधून रिलीज होतं तेव्हा ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आल्यानंतर ते त्याच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर. ओके, सो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर जे ॲसिटाइलकोलिनसाठी जे रिसेप्टर्स आहेत त्याला बाइंड जेव्हा ॲसिटाइलकोलिन होतं तेव्हा मग फर्दर त्याचा जो फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे जी ॲक्शन ॲसिटाइलकोलिनची बॉडीला एसेन्शियल आहे ती मिळायला सुरुवात होते. ओके, हे नॉर्मल ह्याच्यासाठी झालं. मग कोलिनर्जिक ड्रग्स काय करणार आहेत, आयदर दे ॲक्ट ॲज ॲन
similar action or they produces or act as a similar to that of acetylcholine. ओके, सो ते ॲसिटाईलकोलिन सारखे सिमिलर ॲक्शनने ॲक्ट होणार आहेत. म्हणजे ते काय करणार आहेत, ॲसिटाईलकोलिन सारखेच ॲसिटाईलकोलिन जसं रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं आणि ॲक्शन प्रोड्यूस करतं, तसं ते डायरेक्ट रिसेप्टरला जाऊन बाइंड होऊन ॲसिटाईलकोलिन सारखे सिमिलर ॲक्शन ते प्रोड्यूस करणार आहेत. ओके, सो दॅट ड्रग इज नोन ॲज अगोनिस्ट. ओके, अगोनिस्ट काय असतात, ड्रगसारखी सेम ॲफिनिटी त्यांची रिसेप्टरला असते आणि त्या ॲफिनिटीने जाऊन ते तिथे रिसेप्टरला बाइंड होतात आणि त्या पर्टिक्युलर ड्रगसारखाच ते रिस्पॉन्स मिळवतात. ओके, प्रोड्यूस करतात. सो सेम हा झाला डायरेक्ट वे. ओके, इनडायरेक्ट वे म्हणजे काय त्याने सांगितलं पुढे, बाय इन्क्रीजिंग द अवेलेबिलिटी ऑफ ॲसिटाईलकोलिन ॲट द साईट. ओके, म्हणजे ॲसिटाईलकोलिनची जी सिंथेसिस प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की सम क्वांटिटी जी सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये ॲसिटाईलकोलिनची अवेलेबल असेल ती अंडर डिग्रेडेशन जाते. ओके, मीन्स त्याचं मेटाबॉलिझम होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम कोलिनिस्टरेज. ओके, सो कोलिनिस्टरेज हे एन्झाईम आहे ते काय करतं आहे, ॲसिटाईलकोलिन जे फ्री फॉर्ममध्ये त्याला मिळणार आहे त्याचं तो डिग्रेडेशन करणार आहे, ब्रेकडाऊन करणार आहे. ओके, आणि मग ते रिअपटेक रिसायकलिंग वगैरे ही प्रोसेससुद्धा आहे. ओके, सो त्याच्यामुळे रिझल्ट काय होतो आहे की सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये ॲसिटाईलकोलिनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे फर्दर ते रिसेप्टरला जे बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करण्याची जी पुढची प्रोसेस आहे ती इनिबिट केली जाते. ओके, बट कोलिनर्जिक ड्रग काय करणार आहेत, डायरेक्टली ते ॲज ॲन ॲसिटाईलकोलिनसारखे ॲक्शन शो करणार आहेत किंवा मग ते काय करणार आहेत की इनडायरेक्टली ते इंटरॅक्ट विथ द कोलिनर्जिक रिसेप्टर्स. म्हणजे ते काय करणार आहेत, हे जे कोलिनिस्टरेज एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतात. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, कोलिनिस्टरेजला इनिबिट केल्यामुळे ॲसिटाईलकोलिनचं ब्रेकडाऊन होत नाही, त्याचं डिग्रेडेशन होत नाही. ॲसिटाईलकोलिन मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल राहतं सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये, त्याच्यामुळे मेजर रिसेप्टर्स जे आहेत त्याचे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर तिथे जाऊन ते बाइंड होतं आणि मोर रिस्पॉन्स जो आहे तो मिळायला सुरुवात होते. ओके, सो त्याच्यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ह्या दोन्ही वेने कोलिनर्जिक ड्रग जे आहेत ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, सो पॅरासिम्पॅथोमायमेटिक इज अ ड्रग or poison that acts by stimulating or mimicking the parasympathetic nervous system. So these chemicals are also called as cholinergic because acetylcholine is the neurotransmitter used by peripheral nervous system. Okay, so parasympathetic nervous system is a drug or a poison that acts by stimulating or mimicking the पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सो ड्रग और पॉयझन असं म्हटलं आहे कारण का जर थेरापेटिक डोसपर्यंत त्याला ॲडमिनिस्ट्रेट केला तर तो ड्रग म्हणून ॲक्ट होतो बॉडीवर, थेरापेटिक डोसपेक्षा जास्त डोस झाला तर तो पॉयझन म्हणून त्याचे इफेक्ट शो करतो. ओके, सो पॅरासिम्पॅथोमायमेटिक इज अ ड्रग और पॉयझन दॅट ॲक्ट्स बाय स्टिम्युलेटिंग और मायमिकिंग द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सो बॉडीचे जे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं जे काम आहे तसंच सिमिलर इफेक्ट जे आहेत ते कोलिनर्जिक ड्रग म्हणजेच पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग जे आहेत ते प्रोड्यूस करणार आहेत. ओके, सो जनरली ॲसिटाईलकोलिन हे मेजर न्यूरोट्रान्समीटर जे आहे ते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये ॲक्ट होतं. ओके, सो केमिकल इन दिस फॅमिली कॅन ॲक्ट बाय आयदर डायरेक्टली स्टिम्युलेटिंग अ निकोटिनिक और मस्कॅरेनिक रिसेप्टर्स और दे कॅन ॲक्ट इनडायरेक्टली बाय इनिबिटिंग कोलिनिस्टरेज प्रमोटिंग ॲसिटाईलकोलिन रिलीज और अदर मेकॅनिझम. ओके, सो आपल्याला माहिती आहे की कोलिनर्जिक 2 टाईपचे रिसेप्टर आहेत, मस्कॅरेनिक रिसेप्टर्स आणि निकोटिनिक रिसेप्टर्स. ओके, सो पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स आहेत, कोलिनर्जिक ड्रग्स आहेत. ओके, ते काय करणार आहेत, डायरेक्टली जे मस्कॅरेनिक आणि निकोटिनिक जे रिसेप्टर्स आहेत कोलिनर्जिक रिसेप्टर त्याला जाऊन बाइंड होणार आहेत आणि ते त्यांच्या रिस्पेक्टिव्ह ते ॲक्शन शो करणार आहेत. ओके, और सेकंड इनडायरेक्ट ॲक्शन पण आपण बघितलेली आहे की कोलिनिस्टरेज हे एन्झाईम आहे त्याला इनिबिट करतात, त्याच्यामुळे ॲसिटाईलकोलिनचं मेटाबॉलिझम थांबतं, ब्लॉक होतं, ॲसिटाईलकोलिन इझिली मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल राहतं सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये आणि त्याच्यामुळे ते त्याच्या रिसेप्टरला जाऊन बाइंड होतं आणि त्याची ॲक्शन शो करतं. ओके, so parasympathomimetic cholinergic drugs that stimulates muscarinic receptors directly parasympathomimetic, indirect parasympathomimetic anticholinesterase. Okay, so this stimulates both the receptors.
muscarinic and nicotinic also. Okay, so dose dependent action they produces. Okay, so minimum dose ला ते muscarinic action show करतात, large doses ला ते along with muscarinic nicotinic actions are also seen. Okay, सो मेकॅनिझम ऑफ ॲक्शन जर बघितले तर आपण बघितलेलं आहे की डायरेक्ट सिम्पॅथोमायमॅटिक एजंट्स विच डायरेक्ट स्टिम्युलेट्स टू अ मस्कॅरिनिक अँड निकोटिनिक रिसेप्टर्स डायरेक्टली. ओके, इनडायरेक्ट पॅरासिम्पॅथोमायमॅटिक which is also known as anticholinesterase agents. So those inhibits the cholinesterase enzyme leading to the accumulation of endogenous acetylcholine at both muscarinic and nicotinic receptors. ओके, सो त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिन जे आहे त्याची जास्त क्वांटिटी आहे ती त्या रिसेप्टरवर बाइंड होण्यासाठी अवेलेबल राहते. ओके, सो ह्या दोन बेसिक मेकॅनिझमने हे जे ड्रग्स आहेत ते त्यांची ॲक्शन शो करतात. ओके, so direct acting cholinergic agents. So cholinergic agents, parasympathomimetics mimic the effect of acetylcholine by binding directly to a cholinereceptors. So this agent may be broadly classified into the two groups: cholinesters, which includes acetylcholine, synthetic esters of choline such as carbachol and बिथानिकॉल. ओके, सो दोन कॅटेगरीमध्ये त्याला क्लासिफाय केलेलं आहे: कोलिनिस्टर्स which includes acetylcholine, synthetic esters of choline that includes carbachol and bithanicol. Okay, naturally occurring alkaloids like pilocarpine constitute the second group. Okay, so आपल्याला हे झालं डायरेक्टली ॲक्टिंग कोलिनर्जिक एजंट, म्हणजे ते डायरेक्टली ॲसिटाइलकोलिनसारखेच ॲक्ट होतात, रिसेप्टरला डायरेक्टली बाइंड होऊन ते त्यांची ॲसिटाइलकोलिन सिमिलर ॲक्शन शो करतात. ओके, इनडायरेक्टली जे कोलिनोमायमेटिक्स म्हणून ॲक्ट होतात, पॅरासिम्पॅथोमायमेटिक्स म्हणून ॲक्ट होतात, विच इज ऑल्सो नोन ॲज अँटीकोलिनिस्टरेज एजंट. ते कसे ॲक्ट होणार आहेत तर तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसतं आहे की जनरली ॲसिटाइलकोलिन जो आहे तो त्याच्या निकोटिनिक अँड मस्कॅरिनिक रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर त्याचे इफेक्ट शो करणार आहे. ओके, बट इथे जे पिंक कलरचं दिसते ते आहेत अँटीकोलिनिस्टरेज ड्रग. ओके, सो कोलिनिस्टरेज हे एन्झाईम आहे की ज्याच्यावर क्रॉस मार्क तुम्हाला दिसतं, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम ऑफ ॲसिटाइलकोलिन इंटू कोलिन अँड ॲसिटेट. ओके, सो जर त्याचं मेटाबॉलिझम झालं तर ॲसिटाइलकोलिन मॉलिक्यूल अवेलेबल राहणार नाही आहे रिसेप्टरला बाइंड व्हायला. ओके, सो त्याच्यामुळे अँटीकोलिनिस्टरेज काय करणार आहेत, इनिबिट कोलिनिस्टरेज एन्झाईम. हे जे पिंक कलरचे जे ड्रग्ज आहेत इथे मेन्शन केलेलं आहे त्याचा इफेक्ट काय होणार आहे, कोलिनिस्टरेज एन्झाईम आहे त्याला ते इनिबिट करतात, ब्लॉक करतात. ओके, इनॲक्टिवेट करतात. त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिनचं मेटाबॉलिझम कोलिन आणि ॲसिटेटमध्ये होत नाही आणि त्याच्यामुळे मोर क्वांटिटीमध्ये ॲसिटाइलकोलिन जो आहे तो अवेलेबल राहतो, तो त्याच्या रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला जाऊन बाइंड होऊन त्याची ॲक्शन शो होते. ओके, सो दिस इज ॲन मोड ऑफ ॲक्शन थ्रू द indirect mode which is also known as anticholinesterase action. Okay, so anticholinesterase, indirectly acting cholinergic drugs, are also known as anticholinesterases. Anticholinesterases are the drugs that increases the level of acetylcholine after it is released from the cholinergic nerves ending by inhibiting both acetylcholinesterase and butyrylcholinesterase. They increases the level of acetylcholine. They act where acetylcholine is physiologically released. सो आपल्याला आता क्लासिफिकेशन बघायचं आहे पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्स, कोलिनर्जिक ड्रग्स, कोलिनोमायमेटिक ड्रग्स. ओके, सो क्लासिफिकेशन आहे इस्टर्स ऑफ कोलिन. तुम्हाला एक्झाममध्ये क्लासिफिकेशन आलं कोलिनर्जिक ड्रग्सचं, पॅरासिम्पॅथोमायमेटिक ड्रग्सचं किंवा कोलिनोमायमेटिक ड्रग्सचं, तर हे क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे. ओके, सो क्लासिफिकेशन काय आहे, इस्टर्स ऑफ कोलिन. त्याचं एक्झाम्पल आहे मिथाकोलिन, कार्बाकॉल, बेथानिकॉल, ॲसिटाइलकोलिन. ओके, नेक्स्ट क्लास आहे सिंथेटिक कंपाऊंड्स. त्याचं एक्झाम्पल आहे फ्युट्रेथोनियम. ओके, थर्ड क्लास आहे कोलिनोमायमेटिक अल्कलॉइड्स दॅट इन्क्लूड्स पिलोकार्पिन, मस्कॅरिन, एरेकोलिन. आणि लास्ट क्लास आहे कोलिन इस्टरेज इनिबिटर. त्याचं एक्झाम्पल आहे निओस्टिग्मिन, फायसोस्टिग्मिन, ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड्स. ओके,
सो पहिले जे 3 क्लास इथे तुम्हाला दिसत आहेत, इस्टर्स ऑफ कोलिन, सिंथेटिक कंपाऊंड अँड कोलिन मायमेटिक अल्कलॉइड्स विच ॲक्ट बाय डायरेक्ट मेकॅनिझम, की जे डायरेक्ट ॲसिटाइल कोलिनसारखा इफेक्ट शो करणार आहे. ते डायरेक्ट ॲसिटाइल कोलिनचे जे रिसेप्टर्स आहेत त्याला जाऊन बाइंड होऊन ॲसिटाइल कोलिनसारखी ॲक्शन शो करतात. ओके. लास्ट क्लास जो आहे कोलिन इस्टरेज इनिबिटर विच ॲक्ट्स बाय इनडायरेक्ट मेकॅनिझम. ओके. तो काय करणार आहे, कोलिन इस्टरेज जे एन्झाईम आहे त्याला तो इनिबिट करणार आहे. ओके. आणि मग ॲसिटाइल कोलिनची क्वांटिटी आहे ती मोर क्वांटिटीमध्ये अवेलेबल होऊन तो त्याची रिस्पेक्टिव्ह रिसेप्टरला बाइंड होऊन ॲक्शन शो करणार आहेत. ओके. सो 4 क्लासमध्ये त्याचं क्लासिफिकेशन आहे. सो आपल्याला ह्याच्यामधले जे मेजर प्रोटोटाईप ऑफ ड्रग आहेत त्यांचा स्टडी करायचा आहे. ओके. सो फर्स्ट आहे आपलं इस्टर्स ऑफ कोलिन. त्याच्यामध्ये आपल्याला ॲसिटाइल कोलिन ॲज अन मेजर ड्रग म्हणून बघायचा आहे. ओके. So acetylcholine is a transmitter of parasympathetic autonomic nervous system and of the sympathetic ganglia. Okay. So acetylcholine जे आहे ते न्यूरोट्रान्समीटर आहे which is generally responsible for impulse conduction of for both systems, parasympathetic आणि sympathetic nervous system. ओके. सो सिम्पॅथेटिकमध्ये आपण बघितलेलं आहे की स्वेट ग्लँडसाठी असेल किंवा ॲड्रिनल स्वेट ग्लँडसाठी आहे किंवा अजून आपण ह्याला बघितलेलं न्यूरोमस्क्युलर जंक्शनच्या इथे बघितलेलं आहे की तिथे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असली तरी न्यूरो इफेक्टार जो रिजन आहे तिथे ॲसिटाइल कोलिनच रिलीज होतं. ओके. सो त्याच्यामुळे ॲसिटाइल कोलिन इज द ट्रान्समिटर ऑफ पॅरासिम्पॅथेटिक अँड सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऑल्सो. ओके. So stimulation of parasympathetic system produces effects that are broadly opposite to those of sympathetic system, slowing of the heart rate, bronchoconstriction, stimulation of intestinal smooth muscles. Okay. So त्याच्यामुळे ॲसिटाइल कोलिनचे जे इफेक्ट आहेत विच इज इक्वली अपोजिट टू सिम्पॅथेटिक सिस्टीम. कोणते कोणते इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे, स्लोईंग ऑफ हार्ट रेट, ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन, स्टिम्युलेशन ऑफ इंटेस्टिनल स्मूथ मसल्स. ओके. ॲसिटाइलकोलिन also act as a neuromuscular junction. Acetylcholine may be involved in learning memory as a neurons containing these transmitters also exist in the brain. ओके. सो आपल्याला माहिती आहे की आपल्या ब्रेनमध्ये जे कग्निशनचं जे वर्क आहे, मेमरी आहे, ओके, लर्निंगची जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी जनरली ॲसिटाइलकोलिन इज मोर हेल्पफुल. ओके. सो दिस इज द जनरल बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द ॲसिटाइलकोलिन. ओके. सो इथे आपण ॲसिटाइलकोलिनची सिंथेसिस प्रोसेस इन शॉर्ट बघूया. ऑलरेडी आपण इन डिटेल डायग्रामने प्रिव्हियस लेक्चरला बघितलेली आहे. ओके. सो ॲसिटाइल कोए आणि कोलिन जे आहे, कोलिन आणि सोडियमची एंट्री आतमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर ॲसिटाइल कोएसोबत कंबाईन होऊन ॲसिटाइल कोलिन फॉर्म होतं. ॲसिटाइल कोलिन फॉर्म झाल्यानंतर त्याला स्टेबल ठेवण्यासाठी किंवा त्याचं डिग्रेडेशन प्रिव्हेंट करण्यासाठी त्याला वेसिकल्समध्ये स्टोअर केलं जातं. त्याच्यानंतर कॅल्शियमच्या इनवर्ड एंट्रीमुळे ते वेसिकल्स बर्स्ट होतात. ओके. त्याच्यानंतर ॲसिटाइल कोलिन जे आहे ते सिनॅप्टिक क्लेफ्टमध्ये रिलीज होतं. थोडी क्वांटिटी आहे ती प्री सिनॅप्टिक न्यूरॉनवर जे रिसेप्टर्स आहेत त्याला जाऊन बाइंड होतात. थोडी क्वांटिटी जी आहे ती पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनवर जे रिसेप्टर असणार आहेत ॲसिटाइलकोलिनची त्याला जाऊन बाइंड होतात. ओके. आणि सम क्वांटिटी जी आहे ती डिग्रेडेशन अंडर जाते. ओके. सो कोलिनेस्टरेज हे एन्झाईम त्याला डिग्रेड करतं, ब्रेकडाऊन करतं. ओके. सम क्वांटिटी आहे ती काय करते, रिअपटेक जे न्यूरोट्रान्समीटर रिअपटेक पंप असतात ते प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये पाठवतात आणि मग काय होतं तिथे जर त्याचं डिग्रेडेशन होतं विथ द हेल्प ऑफ एन्झाईम मोनोअमाइन ऑक्सिडेज किंवा मग त्याला पुन्हा वेसिकल्समध्ये त्याचं रिॲप्टेक केलं जातं आणि वेसिकलमध्ये स्टोअर केलं जातं. ओके. इथे जे बाहेर जे एन्झाईम कोलिनेस्टरेज एन्झाईम जे ॲसिटाइल कोलिनचं ॲसिटेट आणि कोलिनमध्ये ब्रेकडाऊन करतं, तो जो कोलिनचा मॉलिक्यूल आहे तो पुन्हा मग त्याचं रिसायकलिंग होतं, पुन्हा कोलिन आणि सोडियम जे आहेत त्यांचं इंटेक होतं प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये आणि पुन्हा ही जी सगळी प्रोसेस आहे ती रिपीट होते. ओके. सो दिस इज द बेसिक सिंथेसिस प्रोसेस फॉर ॲसिटाइल कोलिन. So acetylcholine acts on 2 receptors, that is muscarinic receptors and nicotinic receptors. Okay. So generally acetylcholine which is available in
powder form, okay, as an chloride and as an bromide form, okay. So it is rapidly hydrolyzes in the neutral and alkaline medium, okay. So acetylcholine it is unstable in nature. न्यूट्रल आणि अल्कलाईन पी एचला ते जनरली डिग्रेड होतं, ओके, त्याचं हायड्रोलिसिस होतं. सो इट इज सोल्युशन इज टू बी प्रिझर्वड इन ॲसिडिक पी एच. त्याच्यामुळे त्याचं जे सोल्युशन आहे ते ॲसिडिक पी एचला प्रिझर्व करून ठेवावं लागतं. सो जेव्हा ओरल रूटने जेव्हा ॲसिटाइलकोलिन दिलं जातं तेव्हा काय होतं, जनरली जी आय ट्रॅक्टमध्ये त्याचं डिग्रेडेशन होतं, कारण का ते अल्कलाईन आणि न्यूट्रल पी एच जो आहे त्याला तो अनस्टेबल आहे. त्याच्यामुळे जनरली ॲसिटाइलकोलिन जे आहे ते आपण ओरली ॲडमिनिस्ट्रेट करू शकत नाही आहे, ओके. सो त्याच्यामुळे त्याला पॅरेंट्रल रूटने ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, ओके. मे बी एक्झाममध्ये ह्याच्यावर रिझन विचारलं जाऊ शकतं की ॲसिटाइलकोलिन पॅरेंट्रल रूटने आय व्ही रूटनेच का दिलं जातं, ओरली का दिलं जात नाही. तर त्याचं हे रिझन आहे की ॲसिटाइलकोलिन जे आहे ते विच अंडरगोज द हायड्रोलिसिस प्रोसेस अंडर न्यूरल अँड अल्कलाईन मीडियम, ओके. सो दॅट्स वाय it is required to be preserved in acidic pH, okay. So when given orally it is destroyed in GI tract, कारण का GI tract चा pH कसा असतो, अल्कलाईन असतो, ओके. सो त्याच्यामुळे GI ट्रॅक्टमध्ये त्याचं डिग्रेडेशन डिस्ट्रॉय होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे ते इनॲक्टिवेट होणार आहे, तर त्याची ॲक्शन शो करणार नाही आहे, राईट. सो त्याच्यामुळे ॲसिटाइलकोलिन ॲडमिनिस्टर्ड विथ द हेल्प ऑफ पॅरेंट्रल रूट, ओके. सो फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आपण बघितलेले आहेत की 2 रिसेप्टार्सवर त्यांच्या ॲक्शन आहेत, मस्कॅरिनिक रिसेप्टार्स आणि निकोटिनिक रिसेप्टार्स, ओके. सो ॲसिटाइलकोलिन ऑन इंट्रावेनस ॲडमिनिस्ट्रेशन हॅज नो ॲप्रिसिएबल ॲक्शन्स. दिस इज बिकॉज कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ ॲसिटाइलकोलिन इज डिस्ट्रॉयड बाय pseudocholinesterase in the plasma and by true cholinesterase at the site of action, okay. So pseudocholinesterase आणि true cholinesterase हे 2 एन्झाईम आहेत विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेटाबॉलिझम और डिग्रेडेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन, ओके. सो त्याच्यामध्ये जे ट्रू कोलिनिस्टरेज आहे म्हणजे डिपेंडिंग अपॉन देअर साईट, म्हणजे कोणत्या साईटला ते अवेलेबल आहेत ते त्याच्यावरून ते ट्रू आणि शुडोमध्ये त्याला डिवाईड केलेलं आहे, ओके. सो ट्रू कोलिनिस्टरेज आहे ते ब्रेनमध्ये ग्रे मॅटरमध्ये अवेलेबल आहे, त्याच्यानंतर आरबीसीजमध्ये आहे, लंग्समध्ये आहे, स्प्लीनमध्ये आहे, नर्व एंडिंग्समध्ये ते अवेलेबल आहे, ओके. आणि शुडोकोलिनिस्टरेज आहे ते लिव्हरमध्ये भेटतं, पॅनक्रियाज, हार्ट, त्याच्यानंतर ब्रेनमध्ये ते व्हाईट मॅटरमध्ये फक्त भेटतं, ओके. आणि प्लाझ्मा, ओके, ह्या रिजनमध्ये जनरली शुडोकोलिनिस्टरेज हे एन्झाईम अवेलेबल आहे, ओके. सो इथे काय सांगितलेलं आहे की ॲसिटाइलकोलिन आहे विच इज जनरली गेट destroyed with the help of pseudo and true cholinesterase, okay. So pseudocholinesterase प्लाझ्मामध्ये त्याचं pseudocholinesterase डिस्ट्रक्शन होतं आहे, ट्रू कोलिनेस्टरेज ॲट द साईट ऑफ ॲक्शन, ओके. म्हणजे तिथे जिथे नर्व्ज एंडिंगच्या इथे ट्रू कोलिनेस्टरेज अवेलेबल असतं त्याने त्याचं डिस्ट्रक्शन केलं जातं, ओके. सो द फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन जनरली डिवायडेड इंटू 2 ॲक्शन्स, मस्कॅरिनिक ॲक्शन्स अँड निकोटिनिक ॲक्शन्स, ओके. सो मस्कॅरिनिक ॲक्शन जी आहे त्याची विच इज जनरली that action is produced on the heart, smooth muscles and glands, okay. So muscarinic action कशावर मिळणार आहेत, हार्ट, स्मूथ मसल्स आणि ग्लँड्सवर, ओके. अँड निकोटिनिक ॲक्शन्स विच इज जनरली असोसिएटेड विथ स्केलेटल मसल्स, ऑटोनॉमिक गँग्लिया अँड ॲड्रिनल ग्लँड, ओके. सो ॲसिटाइलकोलिनच्या लो डोसमध्ये मस्कॅरिनिक इफेक्ट मिळतो, हाय डोसमध्ये निकोटिनिक रिसेप्टरवर त्याचे ॲक्शन शो होऊन निकोटिनिक इफेक्टसुद्धा मिळतात, ओके. सो इथे तुम्हाला मस्कॅरिनिक इफेक्ट दिसत आहेत, ब्रॅडिकार्डिया आहे, ब्रॉन्कोकन्स्ट्रिक्शन, इन्क्रीज इन गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोटिलिटी, ब्लॅडर कन्स्ट्रिक्शन, फॉल इन ब्लड प्रेशर, सलायवेशन, लॅक्रिमेशन्स आणि निकोटिनिक इफेक्ट त्याचे आहेत, सेंट्रल नर्वस सिस्टम स्टिम्युलेशन, गँग्लिओनिक स्टिम्युलेशन, रिलीज ऑफ ॲड्रिनालिन अँड राईज इन BP, ओके. सो इथे ॲसिटाइलकोलिन जो आहे त्याचा अँटागोनिस्ट इथे तुम्हाला दिसतंय, जो ब्राऊन कलरच्या बॉक्समध्ये दाखवलेला आहे ॲट्रोपिन, ओके. द ॲट्रोपिन ड्रग ओनली ब्लॉक द मस्कॅरिनिक ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन, ओके. सो दे डज नॉट अफेक्ट द निकोटिनिक ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन, ओनली दे अफेक्ट द मस्कॅरिनिक ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन, ओके. सो आता आपल्याला त्याचं जो फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स आहेत, ओके, डिफरंट बॉडीच्या सिस्टीमवर त्या बघायच्या आहेत, ओके.
So muscarinic action, which actions produced by the endogenous release or exogenous administered acetylcholine on the receptors of the organ with postganglionic parasympathetic nervous supply are known as muscarinic actions. Okay. सो मस्कॅरेनिक रिसेप्टरला बाइंड झाल्यानंतर जे ॲक्शन प्रोड्यूस होणार आहेत त्याला मस्कॅरेनिक ॲक्शन्स म्हणतात. ओके. आणि त्या ॲक्शन जनरली ॲट्रोपिन ह्या ड्रगने ब्लॉक केले जातात. ओके. सो फर्स्ट आपण बघूया फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन अंडर द मस्कॅरेनिक ॲक्शन, दॅट इज कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर काय इफेक्ट आहे. ओके. So cardiac effects that includes bradycardia, decrease in atrioventricular conduction, decrease in the strength of atrium contraction. Okay. So काय सांगितलं आहे जनरली मॅमल्समध्ये ॲसिटाइलकोलिन जनरली रिस्पॉन्सिबल फॉर डिप्रेस द SA नोड. ओके. SA नोड ओके. सो तुम्हाला ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीमध्ये हार्टची ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी झाली असेल. ओके. सो एसे नोड जनरली ॲट्रिओ नोड, राईट. सो एसे नोड जनरली ॲसिटाइलकोलिनची ॲक्शन काय आहे एसे नोडवर, डिप्रेशन ॲक्शन आहे. ओके. सो डिप्रेसेस द एसे नोड, दॅट्स वाय स्लो डाऊन द हार्ट रेट अँड मे प्रोड्यूस अ कार्डियाक अरेस्ट. ओके. सो त्याच्यामुळे ब्रॅडिकार्डिया हा इफेक्ट भेटलेला आहे. ब्रॅडिकार्डिया इट इज नथिंग बट द डिक्रीज इन टू अ हार्ट रेट, राईट. So it depresses the contractility and tends to produce atrioventricular block by depressing atrioventricular conductions. Okay, that is AV node conductions also get blocked with the help of acetylcholine. Okay, so it produces the effect like bradycardia, that is decrease into the heart rate, decrease of atrioventricular conduction. Okay. त्याच्यानंतर डिक्रीज इन द स्ट्रेंथ ऑफ ॲट्रियम कॉन्ट्रॅक्शन, हार्टची कॉन्ट्रॅक्टिलिटीसुद्धा डिक्रीज होते, हार्ट रेट डिक्रीज होणार आहे आणि ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर कंडक्शन जे आहे ते सुद्धा डिक्रीज होणार आहे. ओके. सो दीज आर द मस्कॅरेनिक इफेक्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन ऑन हार्ट. ओके. नेक्स्ट आपल्याला इफेक्ट बघायचा आहे त्याचा ब्लड वेसल्सवर. ओके. सो ॲसिटाइलकोलिन इंजेक्शन कॉजेस रिलीज ऑफ नायट्रिक ॲसिड दॅट इज NO विच डायलेट्स द ब्लड वेन्स. ओके. सो इट कॉजेस द रिलॅक्सेशन ऑफ vascular smooth muscles and thus dilate the blood vessels. ओके. सो स्मूथ वेसल्सवर आपण ॲक्शन बघितलेली आहे. पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीममध्ये रिलॅक्सेशन ॲक्शन आहे. ओके. सो दॅट्स वाय स्किन अँड म्युकस मेम्ब्रेनमध्ये जे ब्लड वेसल्स आहेत त्याचं डायलेशन होतं. ओके. सो इंट्राव्हेनस ॲडमिनिस्ट्रेशन इन मॅन रिझल्ट्स इन टू अ फ्लशिंग अँड सेन्स ऑफ वार्मथ ऑफ स्किन. ओके. फ्लशिंग म्हणजे काय, इन्क्रीज इन टू अ ब्लड फ्लो इन टू दॅट पर्टिक्युलर एरिया. ओके. सो त्याच्यामुळे तिकडचं टेम्परेचर जे आहे त्या स्किन त्या पार्टमधलं ते इन्क्रीज होतं. ओके. सो ब्लड प्रेशर फॉल्स ॲज अ रिझल्ट ऑफ डिक्रीज द टोटल पेरिफेरल रेजिस्टन्स अँड डिक्रीज इन कार्डियाक आउटपुट. ओके. ब्लड वेसल रिलॅक्स झाल्यामुळे ब्लड प्रेशर जे आहे ते कमी होतं आणि कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीमवर पण आपण इफेक्ट बघितलेले आहेत की कार्डियाक आउटपुट कमी झाल्यामुळे कार्डियक जे फंक्शन्स आहेत ते कमी झाल्यामुळे जो ब्लड प्रेशर आहे ते सुद्धा डिक्रीज होतं. ओके. सो दीज आर द इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय ॲसिटाइलकोलिन ऑन हार्ट अँड ब्लड वेसल्स. ओके. सो इथे तुम्हाला डिफरंट रिसेप्टर्स दिलेले आहेत, त्याचं लोकेशन दिलेलं आहे आणि त्याची फार्माकोलॉजिकल ॲक्शन दिलेली आहे. ओके. सो M1 रिसेप्टर्स, M2, M3, M4 and M5. M4 and M5 which is present into the central nervous system which is responsible for memory, arousal, attention and analgesic effect. M1 रिसेप्टर थ्रू जर ॲसिटाइलकोलिन बाइंड झालं इट प्रोड्युसेस अ एक्सायटेटरी इफेक्ट. M2 थ्रू जर बाइंड झालं तर इनिबिटरी इफेक्ट मिळणार आहे. M3ला बाइंड झालं तर एक्सायटेटरी इफेक्ट शो होतात. ओके. सो हे लोकेशन आपण ऑलरेडी स्टडी केलेले आहेत. फार्माकोलॉजिकल इफेक्ट काय आहेत बघा. M1 थ्रू CNS एक्सायटेशन, गॅस्ट्रिक ॲसिड सिक्रिशन. M2ला जर झालं तर कार्डियक सिस्टीमचं काय होतं, इनिबिशन होतं. ओके. आणि M3 रिसेप्टर आहे विच शोज द एक्सायटेटरी इफेक्ट दॅट इन्क्लूड्स सिक्रिशन ऑफ ग्लँड गेट इन्क्रीजेस, स्मूथ मसल कॉन्ट्रॅक्शन मे अरायजेस, वॅसोडायलेशन इफेक्ट मे शोज ड्यू टू द रिलीज ऑफ नायट्रिक ॲसिड इन टू अ ब्लड वेसल्स. ओके.
सो अदर स्मूथ मसल्स जर आपण बघितले तर जनरली ॲसिटाइलकोलिन इन्क्रीजेस द टोन ऑफ स्मूथ मसल्स ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड दस इन्क्रीजेस द पेरिस्टाल्सिस मुवमेंट. ओके, सो मसल कॉन्ट्रॅक्शनची टोन जी आहे ती ॲसिटाइलकोलिन इन्क्रीज करतं. ओके, सो त्याच्यामुळे काय होतं, ड्यू टू द इन्क्रीज इन टू अ मसल टोन गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्टमध्ये जे स्मूथ मसल्स आहेत त्यांची ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज इन टू अ पेरिस्टाल्सिस मुवमेंट. ओके, सो द स्प्लिंचर्स आर रिलॅक्स्ड अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स थ्रू अ स्मूथ मसल्स ऑफ गॉल ब्लॅडर अँड युरिनरी ब्लॅडर. ओके, सो ब्रोंकियल स्मूथ मसल्स आर constricted and this may cause a apnea. Okay, so apnea, it is nothing but the cessation of breathing during the sleep. ओके, झोपताना मध्ये मध्ये श्वास थांबतो, या कंडिशनला जनरली ॲपनोया ही कंडिशन असं म्हणतात. ओके, सो मसल्स जे आहेत त्याच्यामध्ये सांगितलं की ब्रॉन्कियल ट्रॅक्टवरचे जे मसल्स आहेत त्यांचं जनरली कन्स्ट्रिक्शन दिसून येतं त्यांच्यावर. ओके, त्यानंतर युरिनरी ब्लॅडर आहे त्याच्यावर सुद्धा कन्स्ट्रिक्टरी इफेक्ट शो होतो, त्याच्यामुळे युरिन रिटेन्शन कॅपॅसिटी जी आहे ती कमी होते. ओके, ब्रॉन्काय ट्रॅक्टचं कन्स्ट्रिक्शन झाल्यामुळे ॲपनोया लाईक इफेक्ट जो आहे तो शो होतो. ओके, सो दीज आर द इफेक्ट ऑन स्मूथ मसल्स. ओके, त्याच्यानंतर इथे डिफरंट ग्लँड्स अँड सिक्रिशन्सचा इफेक्ट दाखवलेला आहे. सो ॲसिटाइलकोलिन जनरली इन्क्रीजेस द गॅस्ट्रिक, इंटेस्टिनल, सलायव्हरी, पॅनक्रियाटिक, लॅक्रिमल, ब्रॉन्कियल, नॅझोफेरेंजियल सिक्रिशन्स. ओके, सो ऑल टाईप ऑफ सिक्रिशन्स गेट इन्क्रीज्ड विथ द हेल्प ऑफ ॲसिटाइलकोलिन. ओके, सो दॅट्स वाय इन्क्रीज इन ब्रॉन्कियल सिक्रिशन्स अलॉंग विथ द ब्रॉन्कोस्पझम दॅट मे रिझल्ट्स इन अ कफ अँड डिस्पोनिया. ओके, सो डिस्फोनिया इट इज नथिंग बट द डिफिकल्टी इन ब्रिदिंग. ओके, सो पर्सन जो आहे तो नॉर्मल वेने रेस्पायरेशन करू शकत नाही आहे. ओके, विच इज ड्यू टू द एक तर त्या ब्रॉन्काय ट्रॅक्टचा कन्स्ट्रिक्शन होतं, त्याच्यामुळे त्याचा जे डायलेशन त्याचा जो डायमीटर आहे तो कमी होतो आणि त्याच्यात सिक्रिशन इन्क्रीज झाल्यामुळे तिथे मोर म्युकस सिक्रिट जास्त होतं. ओके, कफ जास्त प्रोड्यूस होतं आणि त्याच्यामुळे एअरवेसाठी जो पॅसेज आहे तो कमी राहतो आणि त्याच्यामुळे मग ब्रिदिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात. ओके, सो ॲज द पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक फायबर्स सप्लाईंग स्वेट ग्लँड्स आर कोलिनर्जिक द ॲसिटाइलकोलिन इन्क्रीजेस द स्वेटिंग. ओके, सो आपण बघितलेलं आहे की स्वेट ग्लँडला जरी सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन जात असलं तरी तिथे न्यूरोट्रान्समीटर कोणतं असतं, ॲसिटाइलकोलिन. ओके, सो त्याच्यामुळे स्वेटिंगसुद्धा ॲसिटाइलकोलिनचा हा इफेक्ट दिसतो की स्वेटिंग जे आहे ते इन्क्रीज होतं. ओके, ड्यू टू द इन्क्रीज इन टू अ स्वेट ग्लँड प्रोडक्शन्स. ओके, कारण का तिथे ॲसिटाइलकोलिन हे न्यूरोट्रान्समीटर असतं. ओके, सो दीज आर द इफेक्ट ऑन डिफरंट ग्लँड्स. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मस्कॅरेनिक ॲक्शनमध्ये आईजवर काय इफेक्ट होतो. ओके, सो ऑन टॉपिकल ॲडमिनिस्ट्रेशन नो ॲक्शन बिकॉज पुअर पेनिट्रेशन थ्रू द टिश्यूज. ओके, सो जनरली जेव्हा आईजमध्ये ॲसिटाइलकोलिन इन्स्टिल केलं जातं, ॲसिटाइलकोलिन डज नॉट प्रोड्यूस एनी इफेक्ट. ओके, बिकॉज इट इज नॉट गेट ॲब्झॉर्ब. ओके, सो तो कोणताही इफेक्ट शो करणार नाही आहे डोळ्यामध्ये जर इन्स्टिल केलं तर, कारण का ते डोळ्यामधून त्याचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. ओके, बट जेव्हा इंजेक्शनने ॲसिटाइलकोलिन जेव्हा ॲडमिनिस्ट्रेट केलं जातं, ओके, सो विथ द हेल्प ऑफ इंजेक्शन ॲसिटाइलकोलिन इन द कॅरोटिड आर्टरी विच प्रोड्युसेस अ कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल. ओके, सो कॅरोटिड आर्टरी विच इज रिस्पॉन्सिबल फॉर आय सप्लाय. ओके, आईजला जे सप्लाय करणारी आर्टरी आहे त्या आर्टरीवर इफेक्ट होतो अँड दॅट कॉजेस अ कन्स्ट्रिक्शन ऑफ प्युपिल्स. ओके, सो प्युपिल्सची साईज जी आहे ती कमी होते अँड दॅट इफेक्ट इज नोन ॲज मिओसिस. ओके, सो it also contracts the ciliary muscles which results in a relaxation of suspensory ligament of the lens. ओके, सो जे सिलियरी बॉडीज आहेत. ओके, सो तुम्हाला इथे डायग्रॅममध्ये दिसते की मध्ये जो ग्रे कलरचं जे दिसते ते प्युपिल आहे, त्याच्या अराउंड ज्या आहेत त्या सिलियरी बॉडीज आहेत. ओके, सो सिलियरी बॉडीजचं कॉन्ट्रॅक्टरी इफेक्ट सिलियरी बॉडीवर दिसून येतो. ओके, सो सिलियरी बॉडीचं कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे दॅट रिझल्ट्स इन टू अ रिलॅक्सेशन ऑफ सस्पेन्सरी लिगामेंट. ओके, सो त्याच्या आजूबाजूला जे सस्पेन्सरी लिगामेंट्स आहेत त्याचं रिलॅक्सेशन होतं. ओके,
अँड द सस्पेन्सरी लिगामेंट ऑफ लेन्समध्ये पण जे सस्पेन्सरी लिगामेंट्स आहेत त्याच्यावर रिलॅक्सेशन हा इफेक्ट दिसून येतो. ओके, सो दॅट्स वाय दिस रिड्युसेस द टेन्शन ऑन द लेन्स अँड द लेन्स बल्ज इन टू अ अँटेरियर चेंबर, thereby increasing its thickness and reducing a focal length. Okay, so the vision is therefore fixed for a short distance, and this is described as a spasm of accommodation by producing a meiosis. Acetylcholine reduces the intraocular tension by increasing a drainage of ocular fluid. Okay, so generally इथे डायग्राममध्ये तुम्हाला दिसते की ॲसिटाइलकोलिन ॲक्ट थ्रू M3 रिसेप्टर अँड इट प्रोड्युसेस अ ॲक्शन ऑन आय. ओके, सो इथे काय सांगितलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट द स्प्लिंचर दॅट इज पॅपिली अँड रिझल्ट्स इन टू अ मिओसिस, contracts the ciliary muscles, that is spasm of accommodation. Okay, so spasm of accommodation it is a term which is medical term which is related to eyes. Okay, so it is nothing but the focusing of eyes on near object. Okay, so that term is known as accommodation. Okay, एखाद्या जवळच्या ऑब्जेक्टवर आईज फोकस होतात म्हणजे आपण ते जवळची वस्तू एकदम क्लिअरली बघू शकतो. इट इज नथिंग बट द अकोमोडेशन. ओके, spasm of accommodation that relate with the eyes focus constantly or automatically on a near object. Okay, so it is nothing but the spasm of accommodations. Okay, so due to the meiosis effect that results into a facilitation of that spasm of accommodation effect. Okay, so opens the trabecular meshworks around the canal of Schellmann, facilitates the drainage of aqueous humor and reduces the intraocular pressure in glaucomatous eye. Okay, so glaucoma it is an eye disorders की ज्याच्यामध्ये इंट्राओक्युलर प्रेशर जे आहे ते इन्क्रीज होतं ड्यू टू दिस ॲक्युअस ह्युमर. ओके, डोळ्यामध्ये जे ॲक्युअस ह्युमर आहे त्याची क्वांटिटी इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं, डोळ्याचं जे इंट्राओक्युलर प्रेशर आहे ते इन्क्रीज होतं. ओके, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज ग्लाउकोमा. ओके, सो ग्लाउकोमामध्ये जनरली काय इफेक्ट शो करणार आहे, बाय फॅसिलिटिंग द ड्रेनेज ऑफ ॲक्युअस ह्युमर जे आहे त्याचं ड्रेनेज होतं आणि त्याच्यामुळे त्याची क्वांटिटी रिड्यूस होते अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ डिक्रीज इन टू अ इंट्राओक्युलर प्रेशर्स इन टू अ आय. सो त्याच्यामुळे जो ग्लाउकोमा लाईक कंडिशन्स आहे त्याच्यामध्ये ॲसिटाइलकोलिन जो आहे तो बेनिफिशियल ठरतो बिकॉज it reduces intraocular pressure into a eye. Okay, so these are the effect which produced by the acetylcholine on eye. Okay, so these are the muscarinic action of ॲसिटाइलकोलिन. ओके, सो त्याच्यामध्ये आपण काय बघितलं, आईज बघितलेले आहेत, कॉन्ट्रॅक्शन ऑफ सिलियरी मसल्स, स्मूथ मसल्स ऑफ आयरिस दॅट इज स्प्लिंचर अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ मिओसिस. ओके, हार्टवर त्याचा इफेक्ट बघितलेला आहे, ब्रॅडिकार्डिया, proceed by tachycardia and decrease the force of contraction. ओके, नेक्स्ट आपण इफेक्ट बघितलेला आहे ब्लड वेसल्सवर, वॅसोडायलेटरी इफेक्ट शो होतो. ओके, लंग्सवर त्याचा इफेक्ट आहे, ब्रॉन्कायट्रॅक्टचं कन्स्ट्रिक्शन होतं आणि त्याच्यामध्ये जे सिक्रेशन आहे त्याचा रेटसुद्धा इन्क्रीज होतो. पॅनक्रियाजमध्ये पण जे सिक्रेशन आहे पॅनक्रियाटिक ज्यूसचं ते इन्क्रीज होणार आहे. युरिनरी ब्लॅडरमध्ये वॉइडिंग ऑफ युरिन होणार आहे दॅट इज डेट्रुसर अँड स्प्लिंचर. ओके, सो वॉइडिंग इट इज नथिंग बट द ड्रेन अवे. ओके, म्हणजे युरिनरी ब्लॅडर आहे ते ड्रेनेज करण्याची गरज लागते. ओके, सो स्वेट ग्लँडवर काय इफेक्ट आहे, स्वेटिंगचा जो रेट आहे तो इन्क्रीज होणार आहे. ओके, सो दीज आर द मस्कॅरिनिक ॲक्शन्स ऑफ ॲसिटाइलकोलिन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे निकोटिनिक ॲक्शन्स. सो निकोटिनिक ॲक्शन्स जे आहेत ॲडमिनिस्ट्रेशन त्याच्यामध्ये जर ॲट्रोपिन जो आहे विच ॲक्ट्स ॲज ॲन अँटागोनिस्ट ऑफ ॲसिटाइलकोलिन. अँटागोनिस्ट म्हणजे मस्कॅरिनिक ॲक्शन जे आहे तर तो ब्लॉक करणार आहे. ओके, बट ॲट्रोपिन ब्लॉक्स द मस्कॅरिनिक ॲक्शन ऑफ ॲसिटाइलकोलिन. इन सच अ कंडिशन द इंजेक्शन ऑफ लार्ज डोसेस ऑफ ॲसिटाइलकोलिन स्टील प्रोड्युसेस अ सर्टन ॲक्शन ऑफ निकोटिनिक ॲक्शन्स. ओके, सो जर लार्ज डोस ॲसिटाइलकोलिनचा ॲडमिनिस्ट्रेट केला तर ती जी ॲक्शन आहे निकोटिनिक ॲक्शन ती ॲट्रोपिन ब्लॉक करू शकत नाही आहे. ओके, सो लार्ज डोसेसमध्ये निकोटिनिक ॲक्शन जी आहे ॲसिटाइलकोलिनची ती मिळते. ओके, सो दीज ॲक्शन्स आर ॲट ऑटोनॉमिक गँग्लिया, स्केलेटल मसल, ॲड्रिनल मेडुला. ओके, सो दीज आर द टर्म्ड ॲज अ निकोटिनिक ॲक्शन्स
These are referred to as nicotinic actions because they resemble the action produced by the administration of nicotine, a naturally occurring alkaloids. Okay. सो त्याचा इफेक्ट जो आहे तो ऑटोनॉमिक गँग्लियावर आहे, ॲड्रिनल मेडुलावर आहे, त्याच्यानंतर स्केलेटल मसल्सवर आहे. ओके. आणि त्याच्या मिससेलेनियस डिफरंट ॲक्शन्स आहेत. ओके. सो फर्स्ट आपण बघू त्याची ॲक्शन ऑन ऑटोनॉमिक गँग्लिया. ओके. सो बोथ पॅरासिम्पॅथॅटिक अँड सिम्पॅथॅटिक गँग्लिया गेट स्टिम्युलेटेड with the help of acetylcholine. High doses acetylcholine after atropine administration leads to a tachycardia and results into a rise in the blood pressures. Okay. So tachycardia it is nothing but the increase into the heart rate. Okay. So ह्या ज्या टर्म आहेत ब्रॅडिकार्डिया आणि टॅकिकार्डिया ह्या एकमेकांच्या अपोजिट आहेत. ब्रॅडिकार्डिया इट इज नथिंग बट द डिक्रीज इंटू द हार्ट रेट. टॅकिकार्डिया इट इज नथिंग बट द डिक्रीज इंटू अ हार्ट रेट. टॅकिकार्डिया इट इज नथिंग बट द इन्क्रीज इन टू द हार्ट रेट. ओके. हे लक्षात कसं ठेवायचं आहे. ट्रॅकिकार्डिया ट्रेकिंग करायचं म्हणजे काय वरती चढायचं असतं. सो हे लक्षात ठेवायचं की वाढत जातं. ओके. सो टॅकिकार्डिया इट इज नथिंग बट द इन्क्रीज इन टू द हार्ट रेट. ओके. सो ऑटोनॉमिक गँग्लियावर त्याचा इफेक्ट काय आहे दॅट ॲसिटाइलकोलिन इंड्युसेस अ स्टिम्युलेशन ऑफ दॅट ॲटोनॉमिक ganglia. Okay. And that results into a increased output of acetylcholine and non-adrenaline from the postganglionic, parasympathetic and sympathetic nerve endings respectively. Okay. So that's why release of non-adrenaline increases the blood pressure by inducing a peripheral vasoconstriction. Okay. So blood vessels वर जर इफेक्ट बघितला तर काय होत आहे ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे ड्यू टू द पेरिफेरल वॅसोकन्स्ट्रिक्टरी इफेक्ट थ्रू द ऑटोनॉमिक गँग्लिया. ओके. आणि हार्टवर काय आहे हार्ट रेट इन्क्रीज होणार आहे. ओके. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्केलेटल मसल्स. ओके. सो स्केलेटल मसल्सवर त्याची ॲक्शन जर आपण बघितली तर फोरेटिक ॲप्लिकेशन ऑफ ॲसिटाइलकोलिन टू मोटार एंड प्लेट लीड्स टू अ स्केलेटल मसल contractions. Okay. So ionotophoretic application it is nothing but it is a type of drug delivery. Okay. So generally स्किनवर अप्लाय स्किनमधनं जी ड्रग डिलिव्हरी स्किनच्या परमियाबिलिटीमुळे होते इट इज नथिंग बट द आयनोटोफोरिक ड्रग डिलिव्हरी. ओके. सो आयनोटोफोरिक ॲप्लिकेशन ऑफ दॅट ॲसिटाइलकोलिन to a motor end plate that leads to a skeletal muscle contractions. Okay. So skeletal muscles जे आहेत त्याच्यावर जो आहे तो कॉन्ट्रॅक्टरी इफेक्ट जो आहे तो दिसून येतो. ओके. So acetylcholine release as a result of stimulation of somatic nerves. Okay. And administered at larger doses initially induces a contraction of skeletal muscles and very large concentration of acetylcholine at the myoneuronal junctions that is neuromuscular junctions can produces a paralysis of skeletal muscles. Okay. म्हणजे काय होतं थेरॅपेटिक डोसला काय होणार आहे सोमॅटिक ज्या नर्व्ज आहेत स्केलेटल मसल्ससाठी त्या स्टिम्युलेट होणार आहेत. ओके. लार्जर डोसमध्ये जर केलं तर त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे स्केलेटल मसलचं आणि त्याच्यापेक्षा लार्जर डोसमध्ये घेतलं म्हणजे टॉक्झिक डोसमध्ये जर ॲसिटाइलकोलिन घेतलं दॅट रिझल्ट्स इन टू अ पॅरालिसिस ऑफ स्केलेटल मसल्स. स्केलेटल मसल्सचं पॅरालिसिस होतं मीन्स ते मूव्ह करू शकत नाही आहेत. ओके. सो सेंट्रल नर्वस सिस्टीमवर जर त्याची ॲक्शन बघितली तर नो ॲक्शन ॲज इट पुअर पेनिट्रेट थ्रू द ब्लड ब्रेन बॅरियर. ओके. सो ॲसिटाइलकोलिन जो आहे तो न्यूरोह्युमरल ट्रान्समिटर ॲट अ सर्टन साईट इन अ सेंट्रल नर्वस सिस्टीम ऑन इंट्रावेनस ॲडमिनिस्ट्रेशन इट डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर अँड दॅट्स वाय डज नॉट एक्सर्ट एनी सिग्निफिकंट इफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो त्याच्यामुळे त्याचा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर कोणताही इफेक्ट नाही आहे. ओके. सो इथे ऑटोनॉमिक गँग्लियावर आपण इफेक्ट बघितला. नेक्स्ट त्याचा इफेक्ट आहे जो तुम्हाला बुकमध्ये राईट डाऊन करून घ्यायचा आहे नोटबुकमध्ये ॲड्रिनल मेडुलावर. ओके. सो ॲड्रिनल मेडुलावर लार्ज डोसेस ऑफ ॲसिटाइलकोलिन दॅट स्टिम्युलेट्स द ॲड्रिनल मेडुला टू इन्क्रीज द सिक्रिशन ऑफ ॲड्रिनालिन. ओके. सो फक्त लार्ज डोसेस जेव्हा ॲसिटाइलकोलिनचं ॲडमिनिस्ट्रेट करणार आहे तेव्हा त्याचा ॲड्रिनल मेडुलावर इफेक्ट भेटणार आहे त्याचं स्टिम्युलेशन होणार आहे ॲड्रिनल मेडुलाचं अँड दॅट रिझल्ट्स इन टू अ इन्क्रीज इन द सिक्रिशन ऑफ ॲड्रिनालिन. ओके. which further increases and sustains the rise in blood pressure. ओके. सो त्याच्यामुळे काय होणार आहे ब्लड प्रेशर जे आहे ते वाढणार आहे. ओके. सो दीज आर द
डिफरंट निकोटिनिक ॲक्शन विच इज प्रोड्युस्ड बाय ॲसिटाइलकोलिन. ओके, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे थेरापेटिक युजेस ऑफ ॲसिटाइलकोलिन. ओके, सो इट इज यूज्ड ॲज अ निओटिक in the myasthenia gravis condition, post-operative paralytic ileus condition, urinary retention, post-operative decurization, cobra bites, belladonna poisoning, Alzheimer disease and other drug overdoses. Okay, so हे झाले त्याचे थेरापेटिक यूज. ओके, सो ॲसिटाइलकोलिनमध्ये फर्स्ट ॲज अ निओटिक म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके, मीन्स तो काय करतो आहे, डोळ्यामध्ये जे पिपल्स आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन करतो आहे, म्हणजे त्याचा तो मिओटिक इफेक्ट भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर इन मिस्थेनिया ग्रॅव्हिस. ओके, सो मिस्थेनिया ग्रॅव्हिस विच इज रिलेटेड टू अ मसल फटिक. स्केलेटल मसल्समध्ये फटिक येतं. ओके, म्हणजे लवकर जे आहे स्केलेटल मसल्स त्याच्यामध्ये विकनेस आणि फटिक जाणवतो. ओके, की जे आपल्या व्हॉलंटरी कंट्रोल अंडर आहेत. ओके, सो त्याच्यामुळे हातापायांमध्ये जो विकनेस जाणवतो ती जी कंडिशन आहे ती मिस्थेनिया ग्रॅव्हिस आहे. ओके, सो आपण इन डिटेल नंतर पुढे बघणार आहोत की मिस्थेनिया ग्रॅव्हिस नक्की कशाने आरायचं होतं, काय होतं, कोणतं मेकॅनिझम आहे. पण ह्या डिसीजमध्ये जनरली ॲसिटाइलकोलिन जे आहे ते यूज केलं जातं. ओके, पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस. ओके, सो पोस्ट ऑपरेटिव्ह पॅरालायटिक इलियस विच इज जनरली असोसिएटेड विथ गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिसऑर्डर्स. ओके, की गॅस्ट्रोइंटेस्टिनलची जी मोटिलिटी आहे त्याच्यामध्ये इम्पेअरमेंट येते. ओके, सो ह्या डिसीजमध्ये जनरली ॲसिटाइलकोलिन यूज केला जातं कारण का त्याची GI ट्रॅक्टची मोटिलिटी इन्क्रीज करायची त्याची कॅपॅसिटी आहे. ओके, नेक्स्ट डिसऑर्डर आहे त्याची पोस्ट ऑपरेटिव्ह डिक्युरायझेशन. ओके, सो पोस्ट ऑपरेटिव्ह डिक्युरायझेशन विच इज जनरली असोसिएटेड विथ न्यूरोमस्क्युलर जंक्शन. ओके, सो न्यूरोमस्क्युलर जंक्शन्सचं ब्लॉकेज होतं, त्याच्यामधून जे इम्पल्स आहेत ते कंडक्ट होत नाहीत. ओके, सो ह्या कंडिशनमध्ये ते रिव्हर्स करण्यासाठी जनरली ॲसिटाइलकोलिन यूज केला जातं. ओके, कोब्रा बाईट आहे, बेलाडोना पॉयझनिंग लाईक कंडिशन्स आहे किंवा अदर ड्रोजचा ओव्हरडोस झाल्यामुळे ज्या टॉक्झिसिटी अराईज होतात त्याच्यामध्ये ॲसिटाइलकोलिन यूज केला जातं. ओके, अल्झायमर्स डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा ॲसिटाइलकोलिन यूज केला जातं. अल्झायमर्स डिसीज विच इज असोसिएटेड विथ जनरली मेमरी अँड मेंटल फंक्शन जे आहे बॉडीचं ते लॉस होऊन जातं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे ॲसिटाइलकोलिन जनरली रिस्पॉन्सिबल फॉर मेमरी. ओके, किंवा लर्निंग कॅपॅसिटी ऑफ ब्रेन. ओके, सो त्याच्यामुळे अल्झायमर्स डिसीजमध्ये ॲसिटाइलकोलिन जे आहे ते बेनिफिशियल आहे. ओके, सो इथे आपला ॲसिटाइलकोलिन हा मेजर ड्रग जो आहे तो संपलेला आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा चॅप्टर जो आहे तो पुन्हा कंटिन्यू करूया. ओके, सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर ह्या चॅप्टरमध्ये पॅरासिम्पॅथोमायमेटिक जो आत्तापर्यंतचा पार्ट कवर झालेला आहे त्याच्यामध्ये डेफिनेशन विचारलेली आहे, त्याच्यानंतर क्लासिफिकेशन विचारलं गेलेलं आहे आणि मग ॲसिटाइलकोलिनचे जे फार्माकोलॉजिकल इफेक्ट आहेत मस्कॅरिनिक आणि निकोटिन ह्याच्यावरसुद्धा इन ब्रीफ क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके, सो आपल्याला इन ब्रीफ ॲसिटाइलकोलिन नीट समजून घ्यायचं आहे. मग फर्दर मोर जे त्याचे ॲनालॉग्स आहेत. ओके, त्याच क्लासमध्ये जो मिथाकोलिन आहे, कार्बाकॉल आहे, बेथानिकॉल आहे त्यांच्या ॲक्शन आपण इझिली समजू शकतो. ओके, सो इथे आपला लेक्चर संपलेला आहे. ह्या लेक्चरमध्ये जर कोणता पार्ट तुम्हाला कळला नसेल तर तुम्ही मला पर्सनल मेसेज करून विचारा. ओके, आय विल रिपीट इट. सो थँक्यू फॉर लिसनिंग मी. हॅपी लर्निंग टू ऑल ऑफ यू. स्टे होम, stay safe, stay healthy, take care all of you. Goodbye.